बॉल द्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय. परी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये नियाझी 11. हे दोन संघ तुम्हाला आता मैदानामध्ये. चला क्षेत्ररक्षणाला वेळ घेऊ नका. 16 मिनिटं पुढे एकदा. मगाशीच मी सूचना केली जर फायनल झाले नाही तर मगाशीच या ठिकाणी भरतदत्ता टिंगरे यांनी कळवले प्राइज हे पूर्णपणे डिवाइड करून दिलं जाईल. त्यामुळं ह्या सूचनेची तुम्ही पूर्णपणे दखल घ्या. वेळ वाचवा. चला परी 11 क्षेत्ररक्षण लावा. अजिबात वेळ घेऊ नका. आतमध्ये पंच सूचना द्या. क्षेत्ररक्षण लावा. फलंदाज चला. फलंदाज तयार आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि विकेट वरती कोणीही प्रॅक्टिस करू नका. चला क्षेत्ररक्षण लावा तुम्ही. वेळ घेऊ नका. चेंडू द्या आतमध्ये. फलंदाज चला. क्षेत्ररक्षण लावा. परी 11 वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ वाचवा. दोन फलंदाज तयार. ट्वेल्थ मॅन. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षेमध्ये असणं बंधनकारक आहे. शरद आणि अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे तयार. पहिलं षटक परी 11 संघाकडनं कोणता गोलंदाज येतोय आपण आता पाहणार आहोत. अनिल माळी पहिलं षटक मैदानावरती आपण पाहतोय. या अगोदर पहिल्या सामन्यामध्ये मात्र कदाचित त्यांची अनुपस्थिती होती. आता मात्र अनिल माळी फिरकीचा एक माही मेरा क्रिकेटचा एक प्रदीर्घ अनुभव तुम्हाला आज मैदानावरती दिसेल. एका बाजूला पप्पू रामगुडे, दुसऱ्या बाजूला अनिल माळी, सचिन बर्गे, अमित राऊत, गणेश वाडेकर ही नावं तुम्हाला दिसणार आहेत. आणि पहा पहिला चेंडू खांडून काढण्याच्या प्रयत्नात तिथं स्वतःच्या फील्ड मध्ये आपण पाहतो. या ठिकाणी मात्र हा चेंडू मात्र या ठिकाणी मात्र जो कलेक्ट केलाय अनिल माळी गोलंदाजी मार्कवरती जो आहे डॉट चेंडू मैदानावरती या ठिकाणी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पहा डीप मिड विकेट. अनिल माळीच्या चेंडूवरती मात्र आक्रमण केले. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. हा षटकार. 6 धावा मैदानावरती येत आहेत. आक्रमकता मैदानावरती तुम्ही या ठिकाणी पाहताय. आक्रमकता मैदानावरती ठासून भरली आहे आणि पहा आक्रमण मैदानावरती केली. पुढे एकदा हा चेंडू पहा खांडून काढलाय. क्षेत्ररक्षक पहा निलेश पिंजारीच्या डोक्यावरनं खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता 2 धावा ह्या मैदानावरती पूर्ण केल्यात. 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्यात. कलेक्शन पुन्हा एकदा खराब. चुकीला माफी नाहीये आणि तिसरी धाव देखील पूर्ण आहे. तिसरी धाव मैदानावरती या ठिकाणी मात्र पूर्ण केली गेली. धावफलक मात्र आपण पाहतो या ठिकाणी 3 धावांनी पुढे सरसवते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 9 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक जे मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार. अविनाश रामगुडे तुम्ही पाहताय. एका बाजूला अनिल माळी, दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे. ही लढत मात्र नक्कीच तुम्हाला मैदानावरती आज पाहावयास मिळणार आहे. मोठमोठे टेनिस क्रिकेटचे बलाढ्य खेळाडू तुम्हाला आज मैदानावरती दिसतील. पुन्हा एकदा अनिल माळी पप्पू रामगुडेसाठी हा चेंडू पहा स्टेअर केलाय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच कलेक्ट करण्याचा प्रयत्न आहे.
निलेश पिंजारी मात्र चेंडूला त्या ठिकाणी फील्ड करतोय. सिंगल भेटते, धावफलक एका धावेने पुढे जाणार. दुहेरी अंकांमध्ये गेले, 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा स्लोवर वन केलाय. चेंडून बरीचशी उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक सचिन बर्गे झेल होतोय आणि पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. पहा पहिला फलंदाज मैदानावरती बाद झालाय, तर नवीन फलंदाज मैदानावरती सूरज मैदानावरती मात्र या ठिकाणी दाखल होतोय. पहा गोलंदाजी मार्कवरती इथं गोलंदाज आता तयार. गोलंदाज तयार. समोरच्या बाजूला अविनाश रामगुडे. पहा डीप मिड विकेट, टोच्या क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. पहिलं षटक तुम्ही पहा अनिल वाळीचं तोडून काढलंय. गोलंदाजीची पिसं काढली आहेत. गोलंदाजीचं कंबर मोडलंय पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक तुम्ही पहा मैदानावरती संपले गेले आणि स्कोर बोर्ड वरती आपण पाहूया. नियाझी 11 स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा हे स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहा मैदानावरती आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय आणि 16 धावा आल्यात. पप्पू रामगुडे ची आक्रमकता तुम्ही पाहिली. अनिल माळीचं पहिलं षटक परत तोडलंय आणि आता पहा अमित राऊत दुसरं षटक मैदानावरती करतोय. हा चेंडू पहा या दरम्यान मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडूला फक्त वारा घालण्याचा प्रयत्न फलंदाजानं मैदानावरती केलाय आणि धावफलक आपण पाहतोय मैदानावरती मात्र स्थिर आहे. दुसरं षटक मैदानावरती सुरू झालंय. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकात पहा प्रचंड मोठा आघात केलाय. पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठी तोडफोड. मैदानावरती फुल टॉस. हा चेंडू पहा लॉंग ऑनच्या दिशेला आहे आणि एक टप्पा खात चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा इथं चौकार आहे. पहा 4 धावांनी इथं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवतोय. 20 धावा ह्या धावफलक मैदानावरतीच्या असणार आहे. प्रथम फलंदाजी करत असताना नियाझी 11 ह्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पहा पुढे एकदा तयार. हा चेंडू पहा पुढे एकदा खेळलाय. लॉंग बॉलला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र निलेश पिंजारी एक टप्पा खात चेंडूचं कलेक्शन करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतच नाहीये. धावफलक एका धावेने पुढे जाणार. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 21 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक आहे पहा. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं आक्रमण पहिल्या षटकामध्ये केलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एक चौकार आला. एक चांगली सुरुवात आहे पहा. त्यानंतर आता या सुरुवातीच्या जोरावरती संघ किती धावांचा पल्ला गाठतोय हे आपण पाहणार आहोत. कारण दुसऱ्या बाजूने पहा पहिल्या संघानं टॉस जिंकत गोलंदाजी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार ही कामगिरी देखील मैदानावरती किती महत्वपूर्ण आहे हे आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पहा फुल टॉस आणि दिशा देण्याचं काम मैदानावरती आहे. फ्लॅटेड डिलिव्हरी आपण थोडीशी मैदानावरती पाहिली आणि पहा अविनाश रामगुडे सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतोय. कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठे फटके खेळत नाही, तुम्हाला खेळता येणार नाही. एक मोठा फटका आल्यानंतर त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पहा फुल टॉस आणि दिशा भेटते. या दरम्यान चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने पहा धावफलक पुढे एकदा झटपट पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती नियाझी 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा धावफलकावरती. अमित राऊतची गोलंदाजी देखील आपण पाहतोय मैदानावरती मात्र बरीचशी तोडली आहे. पहा बरीचशी चर्चा आता मला वाटतंय बंटी सोनवणे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमित राऊतची जी आपण पाहतोय. कारण पहा एस्टनच्या पाठीमाग बंटी आहे
आणि बंटीकडे देखील बराचसा अनुभव आहे. इथं पहा गुडघे टेकवत वा क्लास दाखवलाय आणि पहा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि 2 धावा येतात. एक सुरेख स्ट्रोक तुम्ही मैदानावरती पाहिला गुडघे टेकवत त्या ठिकाणी मात्र ज्या गतीनं चेंडू केला होता त्या गतीनं मात्र आपण पाहिले चेंडूला त्या ठिकाणी खेळलं गेलं. षटक संपते. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण त्या ठिकाणी पहा नियाझी 11 संघाच्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुधीर साबळे बरोबर ना. पाहता तिसरं षटक मैदानावरती सुधीर साबळे समोरच्या बाजूला अविनाश डावखुरे हाताड. हा चेंडू पहा अविनाश रामगुडे ट्रेडमार्क शॉट खेळतोय. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर. ताकद ताकद यांचा मिलाफ रिझल्ट समोर आलाय. षटकार. अविनाश रामगुडे तुम्ही पाहताय गोलंदाजीची कत्तल करण्यामध्ये हा फलंदाज माहिर आहे. आपण पाहतोय डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये अतिशय अग्रगण्य असणारा हा फलंदाज. आणि पहा अविनाश रामगुडे तुम्ही त्या ठिकाणी पाहताय. धावफलक पहा षटकाराच्या मदतीने मात्र पुढे सरकले गेले. चेंडू आतमध्ये द्या. टेनिस क्रिकेट मध्ये तुम्ही पहा अविनाश रामगुडेचं नाव डावखुऱ्या त्याच्या फलंदाजांमध्ये आवर्जून का घेतलं जातं कारण त्याची फलंदाजी तुम्ही पाहताय. कित्येक मैदानावरती मात्र ह्या अविनाश रामगुडेनं कित्येक पूर्णपणे गोलंदाजाला आसमान दाखवले. आणि आज देखील तुम्ही पाहताय सकाळच्या सत्रामध्ये मात्र अतिशय दर्जेदार फलंदाजी त्या अविनाश रामगुडेची तुम्ही पाहिली. ह्या मॅच मध्ये देखील मात्र आपल्या फलंदाजीचा क्लास दर्जा अविनाश रामगुडे मैदानावरती दाखवतोय. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे. अनुभवाचा पुरेपूर वापर मैदानावरती मात्र अविनाश रामगुडे चूक घेतोय. पुढे एकदा पहा सुधीर साबळे पुढे एकदा उजव्या हातानं. हा चेंडू पहा आता फुल ऑफ लेनचा होता. चेंडूला दिशा दिली. एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 35 धावा धावफलकावरती आल्यात. 35 धावा धावफलकावरती आल्या. ह्या अगोदरचा सामना तुम्ही पहा 24 धावा बनवायच्या होत्या. एका षटकामध्ये त्या बनवल्या गेल्या. आणि ह्या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय 35 धावा दुसऱ्या षटकामध्ये इथं ज्या पटकवल्या गेल्यात. कशा पद्धतीची कामगिरी मात्र आता मैदानावरती असेल हे आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय गोलंदाज सुधीर मैदानावरती मात्र तयार. हा चेंडू पुढे एकदा पहा टप्पा पडल्यानंतर पहा मला वाटते टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडासा स्विंग चेंडू थोडासा झालाय आणि त्यामुळं फलंदाजाला हा चेंडू पूर्णपणे समजू शकला नाही. डॉट चेंडूची नोंद मात्र धावफलकावरती होतीये. पहा स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा आपण नजर टाकूया. 35 आल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे सुधीर साबळेच्या स्वरूपात. हा चेंडू पहा पुढे एकदा कदाचित फाईन स्वीपचा प्रयत्न होता. शरीरावरती चेंडू आदळलाय आणि पहा धावफलक आपण पाहतोय मैदानावरती पुढे जाणार आहे लेग बायच्या स्वरूपात. ही धाव मात्र या ठिकाणी भेटते आणि 36 धावा धावफलकावरती आल्यात. 36 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक मैदानावरती आहे आणि तिसऱ्या षटकातील काहीशे चेंडू बाकी आहेत. अविनाश रामगुडे एका बाजूने पहा मैदानावरती मात्र पूर्णपणे उभा आहे आणि अविनाश रामगुडे जोपर्यंत मैदानावरती उभा आहे ना तोपर्यंत धावा ह्या आपोआप मैदानावरती येणार. कारण अविनाश रामगुडे नुसतं मैदानावरती उभा जरी राहिला ना तर धावा मैदानावरती येणं. हा चेंडू पहा या दरम्यान बराच काळ हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथं आपण पाहतोय फेकी खराब. 2 धावा मैदानावरती येणार आहेत. याच दरम्यान षटक मैदानावरती आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचं मैदानावरती या ठिकाणी जे मार्गस्थ आहे आणि 38 धावा 38 रन लॉस ऑफ 1 विकेट. 38 धावा धावफलकावरती आहेत.
अशा पद्धतीने पहा कामगिरी मैदानावरती केली जाईल, कारण अविनाश रामगुडे बद्दल आपण बरीचशी चर्चा केली. अविनाश रामगुडेवरती बरीचशी जबाबदारी आहे. एक मोठं स्कोर उभं तुम्हाला करावं लागेल, कारण समोरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना, सचिन बर्गे आहे, अमित राऊत आहे, गणेश वाडेकर आहे, बंटी सुरवणे आहे, अशी बरीचशी नाव आहेत. पहा हा चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र डॉट डिलिव्हरी आहे. डॉट चेंडू, षटक संपते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर मात्र शेवटचं षटक. चला यानंतर आता आपण टॉस करतोय. सेकंड राऊंडचा दुसरा सामना. रोहित दादा प्रतिष्ठान आणि कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब. चला रोहित दादा 11 आणि दुसऱ्या बाजूला कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब. टॉस करतोय आपण. द्वितीय फेरीतील दुसरा सामना. दोन्ही संघांची प्लेइंग 11 येताना घेऊन या. हा चेंडू पास या ठिकाणी मात्र जो खेळला गेलाय एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. आणि चौथ्या षटकातील अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूवरती पहा एक मोठा स्ट्रोक पहिल्या चेंडूवरती वसूल केला. 4 धावा चौकार. तुम्ही पाहता मैदानावरती मात्र निलेश पिंजारी शेवटचं षटक करतोय. हा चेंडू याच दरम्यान खेळलाय हवाई फायर. एक देखणा स्ट्रोक तुम्ही पाहताय थेट स्टँड मध्ये जाऊन पडलाय आणि षटकार. उंची बरीचशी होती आणि रिझल्ट देखील तुम्ही पाहताय नक्कीच तुमच्या समोर आलाय. षटकार मैदानावरती येतोय. चौकारानंतर आलेला हा एक षटकार धावफलकाला आकार देणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहूया. 48 धावा धावफलकावरती आल्यात. 48 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक मैदानावर. चला संगणक आलेत का? कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब संघाचा संगणक आणि रोहितदादा प्रतिष्ठान संघाचा संगणक. पुढे एकदा पास सरळ बॅटने चेंडू खेळलाय. अमित राऊत चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार 4 धावा. इथं पहा अमित राऊतला चेंडू फसवतोय आणि चेंडू शेवटच्या क्षणी मात्र टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार. ह्या चेंडूवरती मात्र काय निकाल असेल हे आता आपण पाहणार आहोत. हा चेंडू पहा खेळलाय अगदी स्क्वेअरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 53 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज पहा पुढे एकदा तयार. समोरच्या बाजूला तुम्ही पहा सलामी आलेला अविनाश अर्थात पप्पू रामगुडे डावखर हा त्याचा एक तेजपुंज तारा ज्याला म्हटलं जातं. काय कामगिरी करणार. हा चेंडू पहा खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर्ण चेंडू पर्यंत आपण पहा या ठिकाणी पोहोचला गेलाय आणि फलंदाज मैदानावरती बाद होतोय अविनाश रामगुडे. 8 चेंडू मध्ये 17 धाव्यांची खेळी करणारा अविनाश रामगुडे मैदानावरती बाद होतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी जो बाकी आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं एकूण 53 धावा धावफलकावरती आहेत. विकी 53 धावा बनवल्यात. किती धाव्यांचं टार्गेट असेल हे आपण आता पाहणार आहोत. चला वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळ वाचवा. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू या दरम्यान बराच उंचीवरती आहे. अमित राऊत झेल झालाय आणि फलंदाज बाद.
सुरेख झेल मैदानावरती अमितनं घेतलाय षटक मैदानावरती या दरम्यान संपलंय. पहिली इनिंग संपते. 53 धावा झाल्यात आणि परी 11 संघासमोर जर आपण पाहिलं या ठिकाणी 54 धाव्यांचं टार्गेट मैदानावरती मात्र जास्तला. रोहित दादा प्रतिष्ठान संघाचा संघनायक आणि दुसऱ्या बाजूला कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब संघाचा संघनायक आलेत का? कुंजीरवाडी चला 54 धाब्यांचं टार्गेट आहे. कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब संघाचा संघनायक आलाय आणि रोहित दादा प्रतिष्ठान संघाचा संघनायक आपण टॉस करतोय आणि हा टॉस करण्यासाठी सन्माननीय राकेश हसुळकर हसूरकर राकेश हसूरकर सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉइन द्या चला. वेळ घेऊ नका. नियाजी 11 क्षेत्ररक्षण लावा. नियाजी 11 चला. फलंदाज चला. टॉस होतोय. कोणी जिंकलाय? रोहित दादा प्रतिष्ठान. काय घेतलंय? फिल्डिंग. गोलंदाजी करण्याचा निर्णय. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावा रोहित दादा प्रतिष्ठान. आणि चला आता नियज 11 क्षेत्ररक्षण लावा आणि दुसऱ्या बाजूला परी 11 तुमचे 2 आघाडीचे फलंदाज हे मैदानावरती पाठवा. चला क्षेत्ररक्षण लावा. क्षेत्ररक्षण लावा. वेळ घेऊ नका. आणि आघाडीचे फलंदाज चला परी 11.
सामन्याला सुरुवात होते. दोन फलंदाज निलेश पिंजारी आणि रिटर्न केज वरती सचिन बर्गे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. बॉलर नेम कुणाल. सामन्याला सुरुवात होते. पहा समालोचन कक्षेच्या समोर थोडस शांतता ठेवा आणि थोडस जागा करा. या ठिकाणी दिसत नाहीये. समालोचन कक्षेच्या समोर गर्दी करू नका. पहा सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज निलेश पिंजारी शून्यावरती बाद. पहा या अगोदर देखील सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिले शून्यावरती निलेश पिंजारी बाद झाला होता. ह्या सामन्यामध्ये देखील शून्यावरती बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानावरती अमित राऊत मैदानावरती मात्र दाखल होणार आहे. 24 चेंडू मध्ये 54 बनवायच्यात. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. 23 चेंडू आणि 54 धावेंचं टार्गेट आहे. 23 मध्ये 54 बनवायच्यात. तेवीस चेंडू मध्ये 54 बनवायच्यात. पाहूया कशा पद्धतीने आता कामगिरी मैदानावरती केली जाईल हे आपण आता पाहणार आहोत. एक दर्जेदारपणा तुम्ही या ठिकाणी नक्कीच पाहताय. हा चेंडू पहा मैदानावरती इथं आता मात्र डायवेस्टीच्या बराचसा बाहेर जातोय. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त चेंडू या ठिकाणी मात्र जो कळवलाय धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं धावा येत आहेत. अकाउंट उघडलंय अतिरिक्त धावेने. निलेश मैदानावरती आपण पाहतोय अमित राऊत जो आहे निलेश बाद झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा पहा बॅकफूट वर जात खेळण्याचा प्रयत्न. कदाचित पहा गॅप शोधण्याचा प्रयत्न. आता इथं तुम्ही पाहताय पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस फलंदाज बाद होतो ना त्यावेळेस पहा परिस्थिती मैदानावरती ना ही बरीचशी थोडी तरी बिघडलेली असते. कारण तुम्ही पाहताय तुमच्या समोर इतका मोठा स्कोर आहे आणि ह्या स्कोरचा जेव्हा तुम्ही पाठला करताय त्यावेळेस ज्यावेळेस विकेट जाते त्यावेळेस बराचसा दबाव मैदानावरती असतो. इथं अविनाश रामगुडे झेल घेतोय. पुन्हा एकदा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. अमित राऊतला देखील मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद आहे. मोठी विकेट भेटली. सलामीचे आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती या अगोदर मात्र निलेश पिंजारी बाद झाला. त्यानंतर पहा वनडाऊनला आलेला अमित राऊत देखील बाद होतोय. तर एका बाजूने सचिन बर्गे मैदानावरती उभा आहे. तर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय सोमनाथ टेमगिरे. हा फलंदाज तुम्ही पाहता मैदानावरती या ठिकाणी जो आलाय. सामना आता बराचसा अवघड झालाय पण अजून सामना मैदानावरती दोलायमान स्थितीमध्ये जो असणार कारण संघाकडे चान्स आहे. अशक्य अजून मैदानावरती काय नाही. एक फलंदाज जरी मैदानावरती खेळा एक छोटीशी पार्टनरशिप तुम्हाला इथं करावी लागेल. सचिन बर्गे अजूनही मैदानावरती आहे. यानंतर अजून गणेश वाडेकर आहे. बंटी सोनवणे आहे. फलंदाजांची बरीचशी यादी मैदानावरती आहे. पण इथं तुम्हाला मैदानावरती पहा मुठमोठी फटके खेळावे. एक चांगला स्टार्ट नक्की मिळवावा लागेल कारण या अगोदर जर तुम्ही पाहिले दोन फलंदाज मैदानावरती बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर मैदानावरती पुन्हा एकदा जर विकेट टाकल्या तर कदाचित तुमच्यावरती बराचसा अजून दबाव येणार आहे. हा चेंडू पहा सचिन बर्गेने स्टेअर केलाय. अगदी तुम्ही पाहताय एक सिंगल मैदानावरती त्या ठिकाणी येणार आहे आणि एका धावेने पुन्हा एकदा पहा धावफलक पुढे जाते. पहिल्या षटकामध्ये पहा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानावरती केली आहे. निलेश पिंजारी सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती परतवलं. त्यानंतर अमित राऊत देखील माघारी धाडण्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय. आणि आता पहा सोमनाथ आणि दुसऱ्या बाजूला सचिन बर्गे ही जोडी पहा मैदानावरती आपण पाहतोय कशा पद्धतीने मैदानावरती मात्र कामगिरी करणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हातानं. हा चेंडू पहा खेळलाय आणि इथं पहा सोमनाथ टेमगिरे देखील माघारी तंबूच्या आश्रयाला.
तीन फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेत आणि या दरम्यान पहिलं षटक मैदानावरती या दरम्यान संपलं गेले. पहिलं षटक संपले आणि धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती आल्यात. षटक संपले. फलंदाज 3 बाद झालेत आणि 2 धावा आल्यात. षटक क्रमांक 2. बॉलर्स नेम गणेश. डॉट चेंडू आपण मैदानावरती या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज पहा मैदानावरती या ठिकाणी तयार. हा चेंडू पहा या दरम्यान मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि सिंगल येणार आहे. एका धावेने धावफलक. इथं पहा आता मला वाटतंय परी 11 संघ बराचसा बॅकफूट वरती पडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल मैदानावरती नक्की चालणार नाहीये. सचिन बर्गे सारखा मोठा फलंदाज आहे आणि षटकार चौकार तुम्हाला इथं आता खेळावेच लागतील. अन्यथा तुमच्याकडून बरंच हा सामना तुमच्या हातातून आता निसटण्यास सुरुवात झाली. इथे षटकार चौकार जर आले तर येणाऱ्या काही षटकांमध्ये नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा या सामन्यावरती पकड मिळवू शकता. पण इथं जर डॉट चेंडू येत असतील तर कदाचित इथं तुम्हाला विचार करावा लागेल. आणि हा चेंडू तुम्ही पाहताय षटकार आलाय. 6 धावा. 6 धावा इथं तुम्ही मैदानावरती पाहताय. आपण पहा षटकार चौकारांचा विषय छेडला होता आणि तुम्ही पाहताय फलंदाज पहा. फलंदाजाला ह्या सामन्याची परिस्थिती माहिती आहे. सचिन बर्गे आहे. सचिन बर्गेला देखील माहिती आहे. इथं कदाचित त्याचप्रमाणे चंद्रशेखर दादा मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे देखील या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. आपण पाहतोय काल या सामन्याला जी सुरुवात झाली आणि बरेचसे या ठिकाणी मात्र क्रीडा रसिक या ठिकाणी येऊन जे गेलेत. बरेचशा मान्यवरांनी मात्र मैदानाला भेटी दिल्या आणि तुम्ही पाहताय आज संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील बरेचसे मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. कारण आज फायनलचा सामना त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील होणार आहे. बक्षीस वितरण होणार आहे. त्यामुळं आज तुम्हाला ह्या मैदानावरती गर्दी आहे. आज सुपर संडे आहे. आज या ठिकाणी मात्र रविवार असल्यामुळे बऱ्याचसा क्रीडा रसिक आज तुम्हाला मैदानावरती दिसेल. प्रत्येकाचाच नामोल्लेख करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. टिंगरे सरकार ग्रुपने आयोजित केला गेला क्रिकेटचा एक थरार तुम्ही या ठिकाणी जो पाहताय. हा चेंडू या दरम्यान फाईट चेंडू आहे. अवांतर चेंडू पहा. टप्पा पडल्यानंतर पहा चेंडूने मात्र दिशा बदलली आणि पहा अवांतर धाव्याला मात्र तोड फुटले. धावफलक एका धावेने पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 11 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 15 आणि बनवायच्या 43 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू या दरम्यान खेळलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार. षटकार मैदानावरती आलाय. पहा फलंदाज तुम्ही पाहता मैदानावरती परी 11 संघाकडनं मात्र मारा करतोय. अतिशय दर्जेदार स्फोटक फलंदाजी मैदानावरती आहे. जितू मैदानावरती आहे. जितू आपण पाहतोय मैदानावरती अतिशय दर्जेदार कामगिरी मैदानावरती करतोय. एका बाजूला सचिन बर्गे ची बॅट अजूनही शांत आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा जितूने मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केली. कारण जितूला ह्या सामन्याचं महत्व माहिती. पहा कशा पद्धतीने मात्र मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी कामगिरी केली जाणार आहे. जितू हा चेंडू पहा सुरेख लाजवाब चेंडू मैदानावर. पहा षटकार खेळल्यानंतर आपण कित्येक वेळा पाहिले परिस्थिती कशा पद्धतीची असते. गोलंदाजीचं समीकरण गोलंदाज थोडासा दबावामध्ये असतो. कमबॅक करणं तितकं सोपं नसतं.
आणि पहा इथे एक चांगलं कमबॅक मैदानावरती गणेशने केलंय. टप्पा शोधलाय आणि पहा एक दर्जेदार कामगिरी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश. हा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि 2 धावा पूर्ण आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण 2 धाव्याने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहूया. षटक क्रमांक 2 मैदानावरती आहे आणि धावफलकावरती आहेत 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आल्यात आणि षटक मैदानावरती या दरम्यान संपले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 आल्यात. उर्वरित 2 षटक 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 35 धावा. पाहता षटक क्रमांक 3 माऊली गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोरच्या बाजूला सचिन बर्गे. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी आता मैदानावरती केली जाईल. माऊली आणि सचिन बर्गे ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी आहे. कशा पद्धतीची कामगिरी करेल. हा चेंडू पहा इथं पुन्हा एकदा बॅकफूट वर जात खेळण्याचा प्रयत्न. सचिन बर्गेचा फसलाय. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन बसलाय आणि डॉट चेंडू. सचिन बर्गे आज पहा धावांसाठी झुंजतोय, झगडतोय. धावांसाठी फार मोठी धावाधाव करतोय. हा चेंडू सचिन बर्गे खेळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय आणि सचिन बर्गे बाद. फलंदाज मैदानावरती सचिन बर्गे बाद झालाय. पहा फलंदाज मैदानावरती बरेचसे बाद झालेत. आता कुलदीप धायबर मैदानावरती येतोय. धावफलक आपण पाहतोय पूर्णपणे स्थिर आहे. 19 धावा आहेत. 54 विजयासाठी बनवायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा कशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी करणार आहे आपण पाहणार आहोत. तयार. हा चेंडू पहा पुढे एकदा हलक्या तर मात्र स्टिअर केलाय. सिंगल मैदानावरती येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण मिसफील्ड. पहा चूक मैदानावरती किती महत्वपूर्ण आहे. एका चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये केलं. अशा 2 धावा येतात स्कोर कार्ड मध्ये. या ठिकाणी नक्कीच वाढ होते. 21 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आल्यात. 4 फलंदाज बाद झालेत 2.3 षटकानंतर. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन बसलाय आणि डॉट चेंडूची नोंद धावफलकावरती होती. सामना पहा बराचसा अवघड झालाय. परी 11 संघासाठी सामना कठीण झालाय. कारण गोलंदाजी करत असताना देखील आपण पाहिले सुरुवातीला अनिल माळी, त्यानंतर आपण पाहिले निलेश पिंजारी असेल, त्यानंतर अमित राऊत वरती प्रचंड मोठे आक्रमण मात्र फलंदाजांनी केलं. फलंदाजी करत असताना मोठा स्कोर उभारला गेला. पप्पू रामगुडेंनी चांगली फलंदाजी केली. उर्वरित फलंदाजांनी देखील चांगली साथ मात्र पप्पू रामगुडेला दिली. पण इथं पहा आता परी 11 संघाकडनं फलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजीची बरीचशी मोठी रांग आहे पण कोणताच फलंदाज इथं मैदानावरती प्रभावित करू शकत नाहीये. नॉस्ट्राइक एटचा एक फलंदाज आपण पाहिले मैदानावरती. जितून पहा मैदानावरती 2 षटकार 1 चौकार खेळलाय. पण इथं एकट्या दुकट्याचं काम नाहीये. इथं तुम्हाला एक छोटी कावीनं पार्टनरशिप करावी लागेल. इथं तुम्हाला पार्टनरशिप मधून धावा बनवाव्या लागतील. हा चेंडू पहा कुलदीप धायबर रिव्हर्स साठी प्रयत्न करतोय आणि याच दरम्यान फलंदाज कुलदीप धायबर बाद. षटक या दरम्यान आपण पाहतोय मैदानावरती संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती आल्यात 22 शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात
6 चेंडू आणि 32 धावा. पहा शेवटचं षटक आणि पहिला चेंडू तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय. फलंदाज बाद. उर्वरित 5 चेंडू मैदानावरती शिल्लक आणि आपण पाहतो या ठिकाणी मात्र 4 चेंडू मध्ये बनवायच्यात. 32 धावा धावफलकावरती आहेत. चला यानंतर होणारा सामना सेकंड राऊंडचा दुसरा सामना रोहित दादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब. रोहित दादा प्रतिष्ठान संघानं टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संघाने घेतलाय. यानंतर रोहित दादा प्रतिष्ठान तयार राहा आणि कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब फलंदाज तयार ठेवायचे. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू पाठवायचे. गणेश वाडेकर सेट ऑन फायर. डीप मिड विकेट. नो चान्स. बिग ब्लास्ट केलाय षटकार. षटकार मैदानावरती आलाय. धावफलक आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 26 धावा बनवायच्यात. सामन्यात औपचारिकता आहे. पुढे एकदा हा चेंडू तुम्ही पाहताय. स्लोवर वन केलाय अविनाश रामगुडेनं. डॉट चेंडू मैदानावरती आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 26 धावा. चला रोहित दादा प्रतिष्ठान तयार राहा आणि कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब 2 आघाडीचे फलंदाज तयार ठेवा. या दरम्यान पहा चेंडू मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि इथं पहा सामना मैदानावरती पहा जवळजवळ नियाजी 11 ह्या संघाने मात्र खिशात घातलाय असं म्हटलं तरी नक्कीच वावगं ठरणार नाही. गोलंदाज पहा अविनाश तयार. आणि इथं पहा सामना संपलाय आणि नियाजी 11 संघाने या ठिकाणी मात्र हा सामना जिंकलाय. चला कुंजीरवाडी स्पोर्ट्स क्लब आणि रोहितदादा प्रतिष्ठान ताबडतोब आता रोहितदादा प्रतिष्ठान संघानं या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायचे आणि कुंजीरवाडी आपले आघाडीचे फलंदाज पाठवा. वेळ घेऊ नका.